आलेल्या सर्व भाई भक्तांचं दास मारुती मंदिरामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सगळ्यांनी गीता आणली असावी मी अशी अपेक्षा करतो. तर आज गीता आपण नाही का गीतेपासून काय काय फायदे होतात याची आपण चर्चा करणार आहोत आणि कुठे कुठे काय काय फायदे सांगितले गीतेमध्ये कोणत्या श्लोकामध्ये. बऱ्याच वेळा लोकांना वाटतंय की अरे आम्ही गीता वाचतो पण आम्हाला काय आमच्या जीवनात फायदा, आमचे डे टू डे लाईफ मध्ये एवढे प्रॉब्लेम्स येतात तर तुमच्या ग्रंथ वाचून काही फायदा होणार का. तर जेव्हा ह्या विषयाला येतो तर पहिली गोष्ट आपल्याला हे समजणं महत्वाचं की भगवद्गीता असा ग्रंथ आहे तो आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये जी काही ती सामाजिक असो, आर्थिक असो किंवा शारीरिक असो, मानसिक असो, कोणत्याही गोष्टी असल्या तरी त्या समस्याला उत्तर देण्यासाठी भगवद्गीता आपल्याला मदत करते. केवळ आपल्याला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघता आला पाहिजे तर आपल्याला त्याचं समजणार. म्हणून सांगायचं तात्पर्य की गीतेमध्ये भगवंत आपल्याला नाही का 3 प्रकारच्या 4 बुद्धीचं नाही का वर्णन करतात. म्हणजे गीता कोणाला समजू शकते. एक तर गीता समजण्यासाठी पहिली कॅटेगरी एक तर नम्रता पाहिजे आणि दुसरं समर्पण पाहिजे. म्हणजे रस्त्यानं तुम्ही जर एखादा भिकारी असेल तर तो असा अहंकार वागला तर त्याला कोणी भीक नाही देणार, बरोबर. आणि दुसरं त्याला समर्पण पाहिजे. समर्पण नम्रता नाही का त्याला समोरच्याला जे काही मागेल ते देणार आहे. तसंच भगवंताकडे आणि गुरुकडे जेव्हा तुम्ही नम्रतेने जाता तेव्हा तुम्हाला त्या गुरुकडून ज्ञान भेटेल आणि त्या गुरुच्या प्रती समर्पण पाहिजे. समर्पण म्हणजे जे गुरुनं सांगितलं त्याला पालन करणं. बरेच वेळा गुरुला मानतात पण गुरुनं सांगितलेलं मानत नाही. म्हणजे कृष्णाला मानतात, कृष्ण महान आहे पण कृष्णानं काय सांगितलं ते कोणी फॉलो करत नाही. म्हणून आपल्याला भगवंत म्हणतात की गीता कोण समजू शकतंय. त्याला 4 प्रकारचे लोक आहेत किंवा 4 प्रकारची कॅटेगरी. पहिले भगवंत म्हणतात की जे अल्प जे ममबुद्धी आहे म्हणजे कमी बुद्धीचे, जसं पशुबुद्धी आहे. पशुबुद्धी ही भगवद्गीतेत भगवंत 16वा अध्याय श्लोक नंबर 14 आणि 15 मध्ये वर्णन करतात. काढा. हा बलवान सुखी. भाषांतर वाचा. ते काय दिलेले भगवंत आणि तात्पर्यामध्ये कृपात लिहितात 16व्या की हे लोक पशुबुद्धीचे असतात. त्यांना काय वाटतंय की सगळं ईश्वर भोगी बनून मीच ईश्वर आहे, मीच भोगी आहे आणि जगातलं जे माझं आहे ते माझंच असणार आहे पण दुसऱ्याचं पण ते माझं असणार आहे. म्हणून भगवंत आचार्य त्यांच्या टीकेमध्ये खास करून श्रीधर स्वामी त्या टीकेमध्ये वर्णन करतात की त्या श्लोकामध्ये भगवंत पशुवत बुद्धीचं वर्णन करतात. म्हणजे पशु काय करतो त्याला नाही का 4 गोष्टीमध्येच अटकला असतो. त्याला वाटतं या जगातलं सगळं सुख मला पाहिजे, मीच भोगणार आहे आणि तो त्याच्या एरियामध्ये कोणी आलं तर तो भांडण करतो. पण शाश्वत मालक कोणीच नसतो आणि यज्ञ करेन, दान करेन त्याची ती भावना असते. पण भगवंत म्हणतात ही तुच्छ बुद्धी, याच्यावर जी पुढची बुद्धी आहे जर ती विकसित झाली तर त्याला अल्पमेधसाम. भगवंत गीतेच्या अध्याय 7वा श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये भगवंत अल्पमेधसाम. काढा 7वा अध्याय श्लोक नंबर 23 आणि 24. आज तुमची थोडी परीक्षा होईल. हा काढला 7वा अध्याय ना मी वाचतो म्हणजे रेकॉर्ड तरी करतो. ठीक आहे काय काढलं भगवंत काय म्हणतात माहिती का. अंतवत फलांतेषां तद्वत अल्पमेधसां देवदेव यजुयांती मद्भक्त यांती मामी अपि. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारे फळे मर्यादित आणि अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परम धामाची प्राप्ती करतात.
आता हे श्लोक कोण शब्द वापरलेला आहे? म्हणजे मी इथं जे काही वर्णन करणार आहे ते माझं काहीच नाही, भगवंत वर्णन करतायत आणि ते आपल्याला रिपीट करायचे. भगवंत काय म्हणतात की जे अल्पबुद्धी लोक ते कोणाची वर्शिप करतात? हा. आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आणखी त्या श्लोक नंबर 23 मध्ये काय म्हणतात भगवंत, मला परिपूर्ण न जाणारा अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तिमत्व धारण केलं आणि त्यांच्या अज्ञानामुळे ते माझ्या अविनाशी आणि अमुक असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. इथं भगवंत जे देवतांची उपासना आहे त्यांच्याबद्दल, देवताच्या उपासनेबद्दल ते अल्पबुद्धी आहेतच, पण सेकंड ते काय वर्णन करतात, मला ते काय करतात सर्वसामान्य निर्गुण निराकार मानतात, मला सगुण साकार मानत नाही. मग अशा लोकांना भगवंत इथे काय म्हणतात, काय म्हणतात? अल्पबुद्धी. इथे शब्द वापरलाय 23 मध्ये अल्पमेधसा. अल्पमेधसा तात्पर्यामध्ये शब्दशः रूपात काय आला? अल्पबुद्धीचे लोक. जड चाललंय तुम्हाला नाही ना? हा. तर अल्पमेधसा भगवंत ते वर्णन करतात आणि तेच भगवंत बुद्धी कोणाला आहे तर गीतेमध्ये भगवंत 10वा अध्याय श्लोक नंबर 8 आणि 10, 10वा अध्यायाचा भगवंत काय म्हणतात, तेषां सतवित्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते. काय म्हणतात भगवंत, तेषां सतवित्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं, माझी बुद्धी प्रदान करतो. काय करतो? त्याच्या पहिले त्याने 8 सांगितली. काय 8 सांगितलेली? तेषां सतत युक्तानां, जो सतत भजन करतो. युक्त म्हणजे मिश्रण. आणि कसं भजन? प्रीतिपूर्वक आणि प्रेमानं भजन केलं तर काय? ददामि बुद्धियोगं, मी त्याला अशी बुद्धी प्रदान करतो त्या बुद्धीने काय होईल? येन माम उपयान्ति ते. भगवंत एवढंच नाही सांगत तर भगवंत काय म्हणतात गीतेच्या त्याच 8व्या श्लोकाच्या 10वा श्लोक आणि 8वा नंबरचा श्लोक काढा. अहं सर्वस्य प्रभो मत् सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. भगवंत काय म्हणतात, मी सर्व प्रकृतीनात्मी जगाचा उत्पत्ती करता आणि सर्व काही माझ्यापासून उद्भवते, पण जे बुद्धिमान मनुष्य परिपूर्ण जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला काय करतात? बसतात. भगवंत इथे दोन्ही ठिकाणी बुद्धीचं वर्णन करतात. आणि म्हणजे एवढं हे नाहीये तर भगवंत म्हणतात की ती बुद्धी कशी आहे. 15व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 20 मध्ये भगवंत त्या बुद्धीचं आणखी डिटेल्स वर्णन करतात. इति गुह्यतम शास्त्रम् इति स्मृतं मया एतत् बुद्धेया बुद्धिमान कृतस्य कृतस्य भारत. हे निस्ताप अर्जुना, अनघ म्हणजे काय? पापातून मुक्त झालेला. हा वैदिक शास्त्राचा परमप्रिय गाभा आहे आणि आता मी तुला प्रगट केलाय. जो कोणी जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रज्ञाद्वारे तो सिद्ध होतो. सिद्ध म्हणजे काय? ते माझ्या धामाची प्राप्ती होईल. पण भगवंत खूप चांगलं बाकी शब्द वापरतात. काय की जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे काय होईल? तो सिद्धी प्राप्त होतो. म्हणजे बुद्धी ना, आता बुद्धी म्हणजे कोणती? इंटेलिजंट भौतिक जगाची बुद्धी नव्हे, किंवा मी किती पैसा कमवतो, माझं बिझनेस मध्ये काय डोकं लावतंय, किंवा मी नोकरीमध्ये धंद्यामध्ये काय करतो, राजकारणामध्ये काय करतो. भगवंत त्या बुद्धीची विचार करत नाही. भगवंत हे बुद्धीची विचार करतात की या भौतिक जगात राहून माझ्याशी कसा संबंध जोडतो, ती भगवंताला बुद्धी. आणि मग ती बुद्धी कशी संपादन येईल? भगवंत भक्तीद्वारे. तेषां सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं, मी बुद्धी प्रदान करतो. आणि त्या बुद्धी प्रदान केल्यानंतर काय? ती सिद्धी काय? येन माम उपयान्ति, तो माझ्या धामाची प्राप्ती करतो. म्हणून आपल्याला आपण एक अनालाइज करायचं. भक्ती मार्गामध्ये बऱ्याच वेळा लोक आल्यानंतर पशुवत बुद्धी आणि मनुष्यामध्ये नाही का करतात. पशुवत म्हणजे काय? भक्तीत येतात पण आहार निद्रा भय मैथुनांच सामान्यतः पशुविनाराना, पशुसारखं जीवन जगत असतात. ते म्हणतात नाही आम्ही भक्ती मार्गात आल्यानंतर आहार निद्रा भय मैथुन तर कधीच बंद केले नाही. बाह्य अवस्थेतून तुम्ही ते बंद केले पण आंतरिक अवस्थेतून नाही का ते तुम्ही करतात. आहार म्हणजे भौतिक गोष्टीच्या संपदाच्या मागे लागणं, अतिरिक्त कार्य करून कसं ही जगातली संपदा मला जमा होईल याच्याबद्दल विचार करतात. निद्रा म्हणजे काय? जगातली सगळी वस्तुस्थिती माहित असते. झोपणं म्हणजे शारीरिक झोपणं नव्हे, की
आज ना आपल्याला हे सगळं जगात सोडायचं आहे, पण तरी आपण काय करतो, झोपेचं सोंग घेऊन काय करतो, जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला झाकण्याचा प्रयत्न करतो. आहार, निद्रा, भय. भय म्हणजे काय, जे जमा केले नातेवाईक किंवा राजकारणी लोक किंवा इन्कम टॅक्स वाले किंवा चोर तोडे घेऊन नको जायला, किंवा याच्याबद्दल भीती असते मनामध्ये, नेहमी चिंताग्रस्त अवस्थे असतात. आणि मैथून म्हणजे काय, फिजिकली मैथून सेक्स लाईफ नाही, तर आचार्य म्हणतात की सूक्ष्म स्तरावर पूजा, लाभ, प्रतिष्ठा, मान सन्मानाची अपेक्षा ठेवून जो कार्य करतो त्याला पण एक मैथून सुख म्हटलं जातं या जगामध्ये. म्हणून इथे आपल्याला पशुवत बुद्धिवत मनुष्य स्तरावर येणार. मनुष्य कोणाला म्हणतंय की वेदांत सूत्राचं पहिलं वाक्य आहे, अथोत परम जिज्ञासा. त्या व्यक्तीने जिज्ञासा केली पाहिजे. काय जिज्ञासा केली पाहिजे, की मी भगवंताला कशी प्राप्त करतो आणि भगवंताला सहज कसं प्राप्त करू शकतो, ती बुद्धी लावली पाहिजे, ते इंटेलिजन्स आलं पाहिजे. कारण की पशु येऊन इथं जिज्ञासा नाही करू शकत की चला दास महाराज मंदिरात नका सत्संग कार्यक्रम आहे बाबा आणि आपण जिज्ञासा करू. नाही, त्याला एकच जिज्ञासा असणार आहे या 4 गोष्टीमध्ये, आहार, निद्रा, भय आणि मैथून. त्याच्या पलीकडे तो जास्त विचार करत नाही. पण जो इंटेलिजंट व्यक्ती आहे, बुद्धिमान व्यक्ती आहे, तो नेहमी विचार करतो नाही या जगात सगळ्या गोष्टी नश्वर आहे आणि एक दिवस करून मला भगवंताची प्राप्ती करायची. म्हणून भगवंत इथे आपल्याला वेदांत सूत्रानुसार सांगतात की 84 लक्ष भेटल्यानंतर जिज्ञासा करा आणि केल्यानंतर इथून हे अमृत प्राप्त करा. आणि आचार्य अमृताचे 4 प्रकार सांगतात. पहिलं अमृत सांगतात की ते म्हणतात की जसं तुम्ही मंदिरात गेलात आणि चरणामृत धारण करतात, म्हणजे भगवंताला अभिषेक केला जातो, त्याच्यात पंचगव्य असते आणि त्या चरणामृत ग्रहण केल्यानंतर अकालना म्हणजे जे अपत्य धर्म आहे त्याच्यातून तू मुक्त होऊ शकते किंवा संकट येणार त्याच्यातून मुक्त होतं, म्हणून चरणामृत. दुसरं म्हणतात नामामृत, म्हणजे भगवंताचं नाव घेऊन त्याच्यातून नामामृत प्राप्त करणं. आणि तिसरं अमृत म्हणतात. अमृत कोणतं, जे स्वर्ग लोकातलं आहे. पण ते स्वर्ग लोकातलं अमृत जेव्हा मोहिनी जेव्हा स्वर्गातल्या देवतांना पाजलं, देवतांना जरी स्वर्गात अमृत पाजलं तरी त्यांना नेहमी भय राहत आहे. कारण की दानव आमच्यावर आक्रमण नको करायला, आमचं नाही तर राज्य नको हटून गेला. आणि दुसरं एवढं अमृत घेऊन सुद्धा त्यांना मृत्यू होतो. म्हणून भागवताच्या पद्मपुराणामध्ये कथा येते, जेव्हा सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला कथा करण्यासाठी निघाले तेव्हा रस्त्यामध्ये सगळे देवदेवता त्यांना अमृताचा ग्लास घेऊन आले आणि त्याने सांगितलं की हे सुखदेव गोस्वामी, हे आम्ही अमृताचा ग्लास कोणाला देतो, राजा परीक्षितला देतो. तुम्ही काय करा, त्यांना संजीवनी भेटल, पण तुम्ही आम्हाला काय करा, तुम्ही भागवत कथा किंवा कृष्ण कथा आम्हाला सांगा की त्यामुळे आम्हाला ते अमृत प्राप्त होईल. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात, अरे सुरानो, सूर म्हणजे देवतांना, सूर, असुर आणि ससूर वेगळे वेगळे शब्द आहेत, समजून घ्या. हा काय, सूर, असुर आणि ससूर. तर सूर ह्या शब्दाचा अर्थ भगवंत म्हणतात की अरे सुरांनो, या भौतिक जगातलं अमृत मला तुच्छ आहे, मला हे अमृत नकोय. मी जे अमृत पान करणार आहे ते भगवंताची प्राप्ती होणार आहे. ते अमृत म्हणजे भगवंताच्या कथा कीर्तन. आता आपल्याला गीता अमृत तुम्ही शब्द ऐकला असेल, सर्व पुण्यशोधो गाव गोपाल लोकनंदना पार्थवचा सुधीर भोक्ता गीता अमृत महत्, भगवद्गीता अमृत रूपी भेटलेले. म्हणून हे भगवद्गीता जर अमृत आपण ग्रहण केलं, प्राशन केलं, आता ते कसं पिणार का, बकेटामध्ये टाकून किंवा ग्लासामध्ये भरून पिणार का, नाही. तर त्याचा आस्वादन करणं. आस्वादन करणं म्हणजे काय, 3 प्रकारचं वाचन असतं. एक म्हणजे वाचन, प्रभूजीने सांगितलं वाचन केलं पाहिजे म्हणून पानं, प्रभूजी माझी गीता झाली का, झाली बरं वाचून, काय समजलं, काहीच नाही. बरेच लोक गीता वाचतात, पोपटासारखा पाठ करतात, पण त्याचे अर्थ काय, जो गीता वाचतो ना त्याच्या जीवनातले सिद्धांत एकदम क्लिअर होतात, त्याला इकडे तिकडे जाण्याची गरजच नाही. इकडे तो याच्या मागं त्याच्या मागं कधीच पडणार नाही. त्याला परमोच्च गंतव्य ठिकाणी तो जाणार आहे ज्याने गीता वाचन केली. म्हणून पहिली वाचन करणं, दुसरा अभ्यास करणं, तिसरं स्वाध्याय करणं. अभ्यास म्हणजे काय, समजून घ्यायची की चला बुवा भक्तिशास्त्री कोर्स आहे किंवा प्रभूजीने आम्हाला काहीतरी परीक्षा दिल्या म्हणून वाचायचे, त्याला अभ्यास करणं. पण स्वाध्याय करणं म्हणजे त्या गीतेला माझ्या जीवनाशी त्याला निगडीत करणं. अनुवाद नाही करायचा, तर त्याचा काय करायचा, अनुभव करायचा. जसं
विश्वांचे बरेच भक्तांचा अनुभव असा आहे की त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काही असे कठीण प्रसंग किंवा डिफिकल्टी आले, चॅलेंजेस आले ना, ते लोक इकडे तिकडे पडत नाही. ते काय करतात, डायरेक्ट गीता उघडतात आणि त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते गीता उघडल्याबरोबर भेटतील. म्हणून बघा, अर्जुनाच्या जीवनात प्रॉब्लेम्स आला, त्याने गीता ऐकली. राजा परीक्षितच्या जीवनात भागवतम मृत्यूसारखं संकट आलं, त्याने कोणाचा आश्रय घेतला, भागवताचा घेतलाय. म्हणून बघा, दोन्ही प्रसंगामध्ये गीता आणि भागवत हे असे निर्माण नाही झालेले सहजासहजी. चला आनंदी आहे, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, कविता म्हणायला सोपी आहे. पण आपलं जीवन आनंदीपेक्षा दुःख आहे. पण त्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला नाही का ते सहारा, आश्रय नाही का भेटते. जसं पावसाळ्यामध्ये छत्रीचा आश्रय भेटतो ना, तसंच या भौतिक जगाचा नाही का जो आपल्याला द्वंद्वामध्ये आपण फसलेलो, त्या द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी आपल्याला गीता नाही का एक मार्गदर्शन घेऊन जाते. म्हणून गीतेमधला प्रत्येक श्लोक याला काय करायचं, अनुवाद नाही करायचं, तर याला आपल्याला काय करायचा, अनुभव घ्यायचा. आणि मग कोणती परिस्थिती, आता गीतेमध्ये बरेच टॉपिक आहेत, आपल्याकडे पीपीटी नाही तर कुठं कुठं ते श्लोकामध्ये काय काय विचार दिलेले आहेत ते आपण आता आज जेवढं होईल तेवढं प्रयत्न करू. पण प्रत्येक गोष्टीचं डिटेल्स वर्णन केलेलं आहे.